बोलणार प्रभू बोलेल आणि जोपर्यंत तो बोलेल तोपर्यंतच मी बोलेल. आमेन. त्याच्या पुढे मी पण बोलणार नाही. जे उभे आहेत त्यांनी बसून घ्या. देवाच्या वचनामध्ये एक उदाहरण जर पाहिलं, एक कान देऊन ऐका सगळ्यांनी बरं का, ज्यांना कान आहेत तो ऐको. देवाच्या वचनात असं लिहिलेलं आहे की प्रेषितांच्या कृत्यामध्ये एकदा पौल जो होता तो रात्रीच्या समयाला एका मंडळीमध्ये गेला आणि एका घरामध्ये जाऊन तो लोकांना शिक्षण देत होता. देवाच्या वचनात असं लिहिलेलं आहे की त्याच घरामध्ये अनेक लोक होते जे त्याचं वचन ऐकत होते. मध्यरात्रीचा सुमार होता, रात्री बरीच वेळ झालेली होती. बायबल असं म्हणतं एक तरुण जो आहे तो खिडकीत बसलेला होता. कुठं बसलेला होता? बोला, कुठं बसलेला होता? खिडकीत. तर बायबल असं म्हणतं त्याला थंड हवा लागली आणि तो गुंगला आणि वरून खाली पडला. आणि कसा हाती लागला? मेलेला. बोला, कसा हाती लागला? मेलेला. तुम्हाला माहिती तो तरुण का खाली पडला किंवा का मेलेला हाती लागला? कारण तो तिथं बसला होता जिथं नको बसायला, तिथं तो बसलेला होता. हालेलुया. ज्या वेळेस देवाचं वचन चालू होतं तर त्यावेळेस त्या मंडळी सोबत त्याने बसायला हवं होतं. तो कुठं बसला होता? खिडकीमध्ये बसलेला होता. खिडकी ही बसण्याची जागा नाहीये आणि त्या ठिकाणी तो बसला. बायबल असं म्हणतं गुंग येऊन पडला आणि मेलेला हाती लागला. पण ती देवाची कृपा होती की प्रभूने त्याला परत जिवंत केलं. आमेन. म्हणून ती वेळ कोणावर येऊ नये म्हणून बसा, नाही का? इकडं तिकडं लटकण्यापेक्षा व्यवस्थित बसा की जेणेकरून परमेश्वर जे आपल्याशी बोलणार आहे ते आपल्याला कळेल. कारण सैतानाचं लक्ष ना कळपातल्या मेंढरांकडे नाही राहत. कोणाकडे असतं? जे मेंढरू कळपातून बाहेर जातं. आणि म्हणून कळपात राहण्याचा प्रयत्न करा, बाहेर जाण्याचा प्रयत्न करू नका. कारण सैतान टपून बसलेला आहे कशा पद्धतीने घात, नाश आणि हत्या करायचा. आणि म्हणून प्रियांनो खूप सावधानीने राहिलं पाहिजे. आमेन. तर देवाच्या वचनाकडे जाण्याची किती जणांची तयारी आहे? ऐकायचं प्रभूचं वचन? हालेलुया. ठीक आहे, एक छोटीशी प्रार्थना करून देवाच्या वचनाकडे आपण जाऊ. सर्व शक्तिमान आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करत्या प्रभू, हा समय तुझ्याकडून आहे पिता. आज या तरुण संमेलनामध्ये परमेश्वरा तू मला घेऊन आलास, ही तुझी कृपा आहे, तुझी योजना आहे. हे लोक ह्या ठिकाणी मला ऐकण्यासाठी नाही पण तुला ऐकण्यासाठी बसलेले आहेत. परमेश्वरा मी प्रार्थना करतो केवळ आवाज माझा असावा, शब्द तुझे असावे, तू बोलावं आणि आम्ही ऐकावं असं होऊ दे. बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. जी गरज आहे आज ह्या ठिकाणी ती पूर्ण कर. प्रत्येकाशी तू बोल आणि येणारं वचन आज आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कारण होऊ दे. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान जो तुझा आहे तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन. बरं, किती जण तरुण आहेत? हात वर करा. परत एकदा विचारतो, बरं किती जण तरुण आहेत? हात वर करा. बघा, मला एक सांगा, म्हातारपण किंवा तरुणपण हे तुम्ही कशाने लेखतात? तुमच्या वयानुसार. कशाने? बोला, कशाने? अनेक लोकांनी हात काने वर केले कारण त्यांना डाऊट आहे, मी काय नाहीये, मी काय नाहीये, तरुण नाहीये. तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही तरुण नाहीत असं? हे तुम्ही ठरवलं. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मला सांगा, म्हातारपणाचं सर्टिफिकेट भेटतं का? कुठं सर्टिफिकेट भेटतं का? मग कोण ठरवतं मी म्हातारा झालो? बोला, कोण ठरवतं? जर मी नाही ठरवलं मी म्हातारा नाहीच होणार, मग कोणी मला म्हातारा करू शकतं का? करू शकतं? मग कोण ठरवतं स्वतःला म्हातारा झाला असं? मग आता चला, किती जण तरुण आहेत? हात वर करा. हालेलुया. शेवटी काय आहे बघा, बायबल देवाचं वचन असं सांगतं. बघा, जगामध्ये ज्या वेळेस एखादी नोकरी केली जाते तर नोकरीसाठी एक वयोमर्यादा ह्या जगामध्ये आहे आणि 33, 34, 35 काहीतरी असेल ती वयोमर्यादा, की त्या वयापर्यंतच तुम्हाला नोकरी लागू शकते, त्याच्यानंतर लागू शकत नाही. पण तुम्हाला माहितीये आध्यात्मिक जीवनामध्ये किंवा आत्मिक जीवनामध्ये उलटे, परमेश्वर वय बघत नाही, परमेश्वर तुमचं शरीर बघत नाही, परमेश्वर तुमचं मन बघतो. हालेलुया. देवाच्या वचनामध्ये उदाहरण आहे की मोशे जो होता त्या मोशेचं पाचारण त्याच्या वयाच्या अवघ्या 80व्या वर्षी झालं. कितव्या वर्षी? 60 वर्षामध्ये तर सरकार पण रिटायर करून टाकतं. माझ्या देवाने नोकरीला किती वर्षात लावलं? मोशे किती वर्षाचा असताना? 80. चला एक वचन वाचून घेऊ. तुम्ही मनाला मनाचंच बोलतो ना. निर्गम पुस्तक काढा. निर्गम याचा 7वा अध्याय आणि वचन 7 वाचा.
निर्गम अध्याय 7 वचन 7। जब मूसा और हारून फिरौन से बात कर रहे थे, तब मूसा 80 वर्ष का और हारून 83 ना 83। बघा नीट लक्ष द्या, मोशेचं वय हे 80 वर्षाचं होतं आणि त्याचा भाऊ जो अहरोन आहे त्याचं वय 83 वर्षाचं होतं। आमेन। म्हणजे परमेश्वराने मोशेला जी सेवा दिली तो किती वर्षाचा होता? 80 वर्षाचा होता। मग जर देवाने मोशेला म्हातारं समजलं असतं तर काम दिलं असतं का? जबाबदारी दिली असती? सेवा दिली असती? नाही। नीट लक्ष द्या, विशेष करून तरुणपण जे आहे ना ते आपण मोजतो, परमेश्वर तसं बघत नाही। हालेलुया। आणि म्हणून किती जणांना तरुण होण्याची इच्छा आहे? परत एकदा सांगा, आहे का? जगामध्ये एक पण औषध नाहीये म्हाताऱ्या व्यक्तीला तरुण करण्याचं, पण बायबलमध्ये आहे। हालेलुया। हा, तुम्ही म्हणाल कसं काय? आज आपण बघू। आज ना मला माहिती इथं आहे ना, बरं आता खऱ्या अर्थाने जे तरुण आहे, ज्यांचं लग्न नाही झालं त्यांनी हात वर करा फक्त, ज्यांचं लग्न नाही झालं। हा, आपल्या दृष्टिकोनातून हे तरुण आहेत, संख्या बघा किती त्यांची। हा ना, मोजकीच आहेत, हात बोटावर मोजता येतील एवढे। आणि बिचारे खरे बघा हे तरुण आहेत जे जास्त संख्येने। संयुक्त युवक संमेलन, संमेलन कोणाचं आहे? बोला बोला, संमेलन कोणाचं आहे? युवकांचं, तरुणांचं। आणि संख्या कोणाची जास्त आहे? संख्या कोणाची जास्त आहे? प्रभूला धन्यवाद देतो मी, कारण तुम्ही स्वतःला तरुण समजून आलेले आहात। हालेलुया। आणि विश्वास ठेवा, आज देव तुम्हाला तरुण करूनच सोडेल। आमेन। विश्वास ठेवा, परमेश्वर आज तुम्हाला तरुण केल्याशिवाय सोडणार नाही। कोणतंच औषधाची इंजेक्शनची गरज नाही, पण देवाचं वचन आहे जे आज तुम्हाला तरुण करून टाकेल। आमेन। काय तयार आहात? काय तयार आहात? ठीक आहे, आपण स्टेप बाय स्टेप जाऊ देवाच्या वचनाकडे। चला, एक वचन आपण काढू, योहानाचे 3 पत्र, योहानाचे 3 पत्र, एकच अध्याय आहे त्या ठिकाणी, आणि दुसरं वचन पहिल्यांदा आपण वाचून घेऊ। योहानाचे 3 पत्र, एकच अध्याय आहे आणि त्याच्यातलं दुसरं वचन आपण वाचू। पहिले मराठीत वाचा आणि मग हिंदीमध्ये वाचा। प्रिय बंधो, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे। आता हिंदीत वाचा। हे प्रिय, मेरी यह प्रार्थना है, जैसे तू आत्मिक उन्नति कर रहा है वैसे ही तू सब बातों में उन्नति कर। हालेलुया। देवाचं वचन या ठिकाणी सांगतं, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसं तू सर्व बाबतीमध्ये आशीर्वादित व्हावं अशी माझी इच्छा आहे। आमेन। परत एकदा मराठीत वाचा ब्रदर ते वचन। प्रिय बंधो, नीट लक्ष द्या, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व बाबींमध्ये, सर्व गोष्टींमध्ये सुस्थिती व आरोग्य असावे। नीट लक्ष द्या, देवाच्या वचनामध्ये योहान जो आहे तो म्हणत असताना म्हणतो की जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे, पहिली गोष्ट तो आत्मिक जीवनाकडे बघतोय। आत्मिक जीवन जर तुझं सुस्थितीत असेल तर तुला सगळ्या बाबतीत चांगली व्यवस्था आणि चांगले आशीर्वाद प्राप्त होतील, अशा पद्धतीने योहान त्या ठिकाणी म्हणत आहे। हालेलुया। जर तुझा आत्मा सुस्थितीमध्ये आहे तर तुला सर्व बाबतीमध्ये सुस्थिती आणि आरोग्य प्राप्त होईल असं देवाचं वचन म्हणतं। याचा अर्थ पहिले आशीर्वाद नाहीयेत, पहिले आत्मिक जीवन आहे। आमेन। पहिले आत्मिक जीवन जर व्यवस्थित असेल तर बाकीचे सर्व आशीर्वाद तुमच्या पाठीमागे येतील। हालेलुया। तरुण मुलांनो आणि मुलींनो, कान देऊन ऐका, तुम्ही उत्तम शिक्षण घेतल्याने तुमचं आयुष्य आशीर्वादित नाही होत, तुम्ही चांगली नोकरी केल्याने तुमचं आयुष्य आशीर्वादित नाही होत, तुम्ही चांगला पगार कमवल्याने तुमचं आयुष्य आशीर्वादित नाही होत, पण तुमचं आत्मिक जीवन जर योग्य असेल तर तुमचं सर्व भविष्य आशीर्वादित होतं। हालेलुया। कारण देवाचं वचन म्हणतं, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसं तू सर्व बाबतीमध्ये सुस्थितीमध्ये आणि तुझ्या ठाई आरोग्य असावं अशी मी आशा धरतो। आमेन। म्हणजे पहिली तुमचं आत्मिक जीवन हे सुस्थितीमध्ये असलं पाहिजे, व्यवस्थित असलं पाहिजे, सुरक्षित असलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर बाकीचे सर्व आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये येतील। हालेलुया।
पण प्रॉब्लेम आज हा आहे की आई वडील आहे ना, आत्मिक जीवनाची काळजी पहिले नाही करत. पहिले कोणत्या जीवनाची काळजी करतात? जगिक जीवनाची. बोला, कोणत्या जीवनाची? जगिक जीवनाची. मुलगा जन्माला आला, 6 वर्षाचा झाला, शाळा कोणती शोधावी हे आपल्या डोक्यात असतं. बरोबर आहे ना? ट्युशन कुठं लावावी हे आपल्या डोक्यात असतं. तुम्हाला माहितीये, आज आपण आत्मिक जीवनाची काळजी आपल्या लेकरांबद्दल नाही करत. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या लेकरांना तुम्ही चांगली शाळा निवडली म्हणजे त्यांचं जीवन आशीर्वादित होईल? अरे मला एक सांगा, शमूएल कोणत्या शाळेमध्ये गेलेला होता? पण बायबल असं म्हणतं, त्याच्या आईने परमेश्वराच्या चरणी दूध तुटल्याबरोबर त्याला समर्पित करून टाकलं. सगळ्यात उच्च पद परमेश्वराने शमूएलाला दिलं. इस्रायलाचा शास्ता आणि संदेष्टा म्हणून परमेश्वराचा एक संदेष्टा म्हणून त्या ठिकाणी शमूएल ओळखला जाऊ लागला. का? कारण त्याला त्याच्या आईने देवाच्या चरणी समर्पित केलं. हालेलुया, हालेलुया. आत्मिक जीवनाची सुरुवात योग्य असणं गरजेचं आहे. बाकी सगळे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. वचन वाचू आपण. मत्तई शुभवर्तमान याचा 6वा अध्याय वचन 33. मत्तई शुभवर्तमान अध्याय 6 वचन 33 मराठीत वाचू आपण. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व व त्याची धार्मिकता, त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा म्हणजे त्याच्या बरोबर या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. आमेन. पहिले देवाचं राज्य, त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी झटा देवाचं वचन म्हणतं. म्हणजे जगातल्या ज्या आशीर्वादाच्या गोष्टी आहेत ना, त्याही तुम्हाला मिळतील. पण आज प्रॉब्लेम हा आहे की प्रत्येक तरुण मुलगा आणि मुली जे आहेत ना, त्यांना पहिले जगिक आशीर्वाद पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, आत्मिक आशीर्वाद प्राप्त करा, जगिक आशीर्वाद तुमच्यापर्यंत येतील. पण जर तुम्ही पहिल्यांदा जगिक आशीर्वादाच्या मागे लागले, आत्मिक आशीर्वादापासून तुम्ही दूर व्हाल. कारण आत्मिक आशीर्वाद आपल्याला जगिक आशीर्वाद आपल्याला आत्मिक जीवनाच्या जवळ येऊ देत नाही. तुम्हाला माहिती, देवाचं वचन म्हणतं, येशू ख्रिस्त म्हणतो की श्रीमंताला स्वर्गाच्या राज्यात जाणं सर्वात कठीण आहे. आणि आज सगळ्या लोकांना काय व्हायचंय? अरे बोला, काय व्हायचंय? सगळे खतरो के खिलाडी आहेत ना. कारण देवाचं वचन काय म्हणतं? श्रीमंताला देवाच्या राज्यात जाणं काय सगळ्यात कठीण आहे. आणि आज प्रत्येक व्यक्तीला काय व्हायचंय? म्हणजे कठीण झालं तरी चालेल, पण आम्हाला काय व्हायचंय? बोला, आम्हाला काय व्हायचंय? पैसा, श्रीमंती, धन जर तुम्ही पहिले प्राप्त केलं ना, तर ते सगळ्यात मोठं अडखळण होतं तुम्हाला देवामध्ये येण्यासाठी. पहिले पैशाच्या मागे लागू नका, पहिले भौतिक आशीर्वादाच्या मागे लागू नका, पहिले देवाच्या मागे लागा, देवाच्या जवळ या, बाकी आशीर्वाद तुमच्या आजूबाजूला गोळा होतील. हालेलुया. देवाचं वचनच त्या ठिकाणी सांगतं, योहान म्हणतो, जसं तुझा आत्मा सुस्थितीमध्ये आहे तशा रीतीने तुला इतर आशीर्वाद प्राप्त व्हावे ही माझी इच्छा आहे. पहिले आत्मा सुस्थितीमध्ये असला पाहिजे, तुमचं आत्मिक जीवन योग्य रीतीने असलं पाहिजे, नंतर बाकीच्या गोष्टी परमेश्वर तुम्हाला द्यायला समर्थ आहे. आमेन, हालेलुया. सगळ्यात अगोदर स्वतःच्या आत्म्याची काळजी घ्या. आमेन, हालेलुया. तरुणांनो, जे तरुण मुलं आणि मुली या ठिकाणी आहेत, तुम्ही कान देऊन ऐका. या दिवसामध्ये तुमचं आत्मिक जीवन देवाच्या जवळ असलं पाहिजे. अधिक परमेश्वराच्या जवळ राहा, अधिक परमेश्वराच्या सहवासामध्ये राहा. तुमचं ज्ञान, तुमची बुद्धी, तुमचं चातुर्य, तुमचं शिक्षण, तुमची नोकरी, ह्या गोष्टी तुमचं जीवन आशीर्वादित नाही करणार. पण जेव्हा तुमचे संबंध परमेश्वराशी योग्य असतील ना, ती एकच गोष्ट आहे जी तुम्हाला आशीर्वादित करेल. आमेन. एक वचन वाचू आपण. चला, एक वचन वाचू. यशया याचा 40वा अध्याय, यशयाचं पुस्तक याचा 40वा अध्याय वचन 30 आणि 31 वाचू आपण. यशया 40 वचन 30 आणि 31. तरुण थकतात. आता नीट लक्ष द्या. तरुण थकतात, भागतात, भर जवानीतले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा, तरी जो देवाची आशा धरतो, धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. पुढे ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील, ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. बायबल म्हणतं, तरुण थकतात, श्रमतात, भागतात आणि ठेचा खातात. हालेलुया. जे स्वतःला तरुण समजतात ना, देवाचं वचन काय सांगतं, नीट लक्ष द्या. तरुण हेला नाही म्हणत की फक्त तुमचं वय हे 40च्या आत आहे,
फक्त तुमचं वय हे 35 पर्यंत आहे, याला तरुण नाही म्हणत. बायबल काय सांगतं ते बघा. देवाचं वचन सांगतं जे स्वतःला तरुण म्हणतात ते थकतात, ते भागतात, ते ठेचा खातात. पण परमेश्वराचं वचन म्हणतो जो देवाची आशा धरतो तो नवीन शक्ती संपादन करतो. हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही तुमच्या बुद्धीने श्रम करतायत, जर तुम्ही फक्त तुमच्या बुद्धीवर अवलंबून आहात, जर तुम्ही तुमच्या स्किलवर अवलंबून आहात, जर तुम्हाला वाटतं मी कमवेल, मी मिळवेल, मी हे करेल, मी ते करेल, नीट लक्ष द्या. देवाचं वचन म्हणतं तुम्ही थकाल, तुम्ही श्रमित व्हाल, तुम्ही ठेचा खाल. पण देवाचं वचन म्हणतं जो परमेश्वराची आशा धरतो तो नवीन शक्ती संपादन करतो. आमेन, आमेन. आज का निराश आहात तुम्ही मला सांगा. अनेक तरुण मुलं त्या ठिकाणी निराश होतात. एवढं शिक्षण घेतलं तरी सुद्धा नोकरी नाही, एवढं मी त्या ठिकाणी परिश्रम घेतले तरी पण मी आज बेरोजगार आहे. का तुमच्या जीवनामध्ये निराशा आहे? का तुम्ही सॅटिस्फाईड नाहीत? का तुमच्या जीवनामध्ये समाधान नाही? का अनेक तरुण मुलं आज व्यसनाच्या अधीन गेलेले आहेत? का तुम्ही आज भरकटलेले जीवन जगतायत? तुम्हाला माहितीये याच्या मागचं कारण हेच आहे, तुम्ही थकून गेलेले आहात, तुम्ही भरकटलेले आहात, अशा पद्धतीचं जीवन जगता आहात. पण बायबल म्हणतं जर तुम्हाला वाटतं की मी नवीन शक्ती संपादन करावं, माझं तारुण्य नवीन व्हावं, तर देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे स्तोत्र संहिता अध्याय 103, स्तोत्र संहिता अध्याय 103 वचन 5 आपण वाचू. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करितो, उत्तम पदार्थाने तृप्त करितो. म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. हालेलुया, हालेलुया. तुझे तारुण्य गरुडासारखे काय होते? नवे होते. बोला नवे होते, नवे होते. बायबल म्हणते यशामध्ये तरुण थकतात, भागतात आणि ठेचा खातात. पण इथं म्हटलेलं आहे तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडाप्रमाणे काय होते? नवे होते. आता नीट लक्ष द्या माझ्याकडे. गरुड किती जणांना माहितीये? गरुड पक्षी माहितीये? गरुड पक्षी, गरुड पक्षाचं एक वैशिष्ट्य आहे. माझ्याकडे कान देऊन ऐका. ज्या वेळेस पाऊस पडतो ना, पावसाळ्यामध्ये ढग आले, विजा चमकायला लागल्या, वादळ सुटायला लागलं आणि पावसाचं वातावरण झालं, बाकीचे जे पक्षी असतात ते काय करतात तुम्हाला माहितीये? कावळा, चिमणी, बगळे वगैरे जे पक्षी असतात ते काय करतात तुम्हाला माहिती? पावसाचं वातावरण सुरू झालं का पटकन जाऊन कुठेतरी लपतात. बोला पटकन जाऊन कुठेतरी लपतात. कारण त्यांना कळून जातं काय पडणार आहे? पाऊस. त्यांना कळून जातं वादळ सुटणार आहे, त्यांना कळून जातं विजा कडकडणार आहे, त्यांना कळून जातं पाऊस मोठ्याने येणार आहे. पण तुम्हाला माहितीये सगळे पक्षी लपतात, गरुड उलट करतो. गरुड कधीच लपत नाही. नीट लक्ष द्या. ज्या वेळेस पावसाचं वातावरण बघतो गरुड, ज्यावेळेस ढगांचा आवाज व्हायला लागतो, ज्यावेळेस वारा सुटायला लागतो, वादळ यायला लागतं, विजा चमकायला लागतात, गरुड ज्या वेळेस पाहतो ना वातावरण बदललेलं आहे, गरुड लपायला नाही जात, गरुड झाड नाही शोधत, गरुड कपारीमध्ये नाही जात, तर गरुड जो आहे ना तो आपले पंख फडफडतो आणि इतक्या उंच उडायला लागतो, तो अजून वर उडायला लागतो. तो खाली येत, तो कपारीमध्ये घुसत नाही, तर तो वर उडायला लागतो. एवढ्या वर गरुड उडतो की एक वेळ अशी येते पावसाचे ढग खाली राहतात आणि पावसाच्या ढगाच्या वर कोण उडतो? गरुड. बोला कोण उडतो? जे लोक विमानात बसले असतील त्यांना अनुभव असेल. विमानात जर तुम्ही कधी गेले ना तर सगळे ढग खाली दिसतात. ढग कुठे दिसतात? खाली. आणि विमान ढगांच्या वर उडत असतं. कुठं उडतं? वर उडतं. जर समजा वातावरण खराब झालं तर पायलट विमानाला ढगांच्या वर घेऊन जातो. कुठं घेऊन जातो? ढगांच्या वर, की जेणेकरून पाऊस लागणार नाही, वादळाचा परिणाम होणार नाही. ज्याप्रमाणे विमान जे असतं ना ते ढगांच्या वर असतं ना, गरुड जेव्हा पाऊस पडायला सुरुवात होते त्या ठिकाणी वादळ यायला सुरुवात होते, गरुड इतका उंच उडतो की उडता 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 तो ढगांच्या वर जातो. पाऊस खाली पडतो, गरुडाला एक थेंब सुद्धा लागत नाही. विजांचा परिणाम त्याच्यावर होत, वादळाचा परिणाम गरुडावर होत नाही. तो त्या परिस्थितीवर मात करतो. हालेलुया. गरुड त्या परिस्थितीवर काय करतो? मात करतो, विजयी करतो. म्हणून देवाचं वचन म्हणतं तू गरुडाप्रमाणे तुझे तारुण्य नवीन होईल. आमेन. तू परिस्थितीला घाबरणार नाही, ती परिस्थिती तुला घाबरवू शकत नाही. तू निराश होणार नाही, तू हताश होणार नाही, पण त्या परिस्थितीवर जय प्राप्त करून तू त्याच्यावर उडशील असं बळ मी तुला देईल, देवाचं वचन म्हणतं. हालेलुया. म्हणजे तुम्ही निराश होऊ शकत नाही. गरुडाप्रमाणे तुझं तारुण्य मी नवीन करतो, देवाचं वचन म्हणतं. हालेलुया. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना किती जणांना तरुण व्हायचंय, बोललो की नाही? व्हायचं का तरुण?
अरे बोला, व्हायचं का तरुण? गरुड पक्षी ज्या वेळेस म्हातारा होतो, गरुड ज्या वेळेस म्हातारा होतो, त्याला उडायला नीट जमत नाही, वर जास्त झेप घेता येत नाही, तो लवकर जर थकायला लागला ना, त्याला कळून जातं आता मी काय झालेलो आहे, म्हातारा झालेलो आहे, माझ्या पंखामध्ये बळ उरलेलं नाही. जेव्हा गरुडाला स्वतःचं म्हातारपण कळायला लागतं त्यावेळेस गरुड काय करतो, आता नीट लक्ष द्या. परत एकदा हेच वचन वाचा ब्रदर, पहिल्यांदा स्तोत्रसंहिता अध्याय 103 वचन 5. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. गरुडासारखे काय होते? नवे होते. बोला नवे होते. बोला नवे होते. बरं मला एक सांगा, जगिक रीतीने तरुणपण परत भेटतं का? जगिक रीतीने तरुणपण परत भेटतं का? बरं बालपण भेटेल परत आपल्याला? नाही. एकदा लहानाचे मोठे झाले तर तुम्ही काय होतात? तरुण. बरोबर. एकदा तरुण झाले आणि तरुणपणानंतर कोणतं पण येतं? म्हातारपण. म्हातारपण भेटल्यानंतर परत तरुण होऊ शकतो आपण? परत लहान होऊ शकतो आपण? नाही. याचा अर्थ जगिक रीतीने बालपण गेलं तर तरुणपण येतं, तरुणपण गेलं तर म्हातारपण येतं आणि म्हातारपणानंतर डायरेक्ट मनुष्य संपतो. ही जगिक रीतीने रीत आहे. पण बायबल असं म्हणतं, देवाचं वचन सांगतं, तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो आणि म्हणून तुझे तारुण्य गरुडाप्रमाणे नवीन होते. हालेलुया. कोणाप्रमाणे नवीन होते? गरुडाप्रमाणे. बोला कोणाप्रमाणे? आता नीट लक्ष द्या. ज्या वेळेस गरुडाला कळतं की मी म्हातारा झालो, की आता मला नीट उडता येत नाही, मला वर जाता येत नाहीये, ढगांच्या वर जाता येत नाही, गरुड काय करतो? नीट लक्ष द्या. गरुड काय करतो? तो परत एकदा पूर्ण ताकद लावतो आणि ताकद लावून 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 उंच आणि उंच आणि उंच उडायला लागतो. तो एखादा मोठा पर्वत शोधतो, एखादा मोठा डोंगर शोधतो, उंच पर्वत शोधतो आणि त्या पर्वतावर त्या ठिकाणी उडण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा त्याला एक जागा सापडते त्या पर्वतावर, तो त्या पर्वतावर जातो आणि एक मोठा दगड शोधतो की ज्या दगडावर त्याला बसता येईल. नीट लक्ष द्या. ज्या वेळेस त्याच्या पंखांमधलं बळ संपायला लागलेलं असतं, त्याच्यामध्ये म्हातारपण आलेलं असतं, आता त्याला उडता येत नाही, आता त्याला निराशा जाणवायला लागते, तो हताश व्हायला लागतो, त्यावेळेस गरुड काय करतो? अगदी उंचावर एक जागा शोधतो आणि त्या जागेवर जाऊन गरुड त्या खडकावर जाऊन बसतो. आता नीट लक्ष द्या. खडकावर जाऊन बसल्यानंतर तो गरुड काय करतो? जी त्याची चोच असते ना, चोच, त्या चोचेने स्वतःचे पिस उपटतो. काय करतो? स्वतःचे पिस, पंख, जे सगळे पंख असतात ना त्याच्या अंगावरचे, सगळे पंख तो स्वतःच्या चोचेने उपटतो. आणि जेव्हा तो चोचेने ते पंख उपटतो ना, रक्त निघतं. काय निघतं? शरीरातून काय निघतं? रक्त. कारण ते जुने पंख जे असतात ना, ते स्वतःच्या चोचेने गरुड सगळे उपटून टाकतो. आणि अशी वेळ येते की तो पूर्णपणे त्याचे पंख निघून गेलेले असतात, आता त्याला उडता येणार नाही, पूर्ण रक्तबंबाळ झालेला असतो. तुम्हाला माहितीये, जेव्हा सगळे पंख उपटले गेले त्याच्यानंतर त्याची चोच जी असती ना, ती दगडावर घासायला लागतो. तो काय करतो? दगडावर घासतो. घासून 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 तोपर्यंत घासतो जोपर्यंत चोच तुटून जात नाही. आणि ती चोच तुटली की तो तसाच त्या दगडावर उभा राहतो. नीट लक्ष द्या. गरुड तसाच त्या दगडावर उभा राहतो. कधीपर्यंत? अनेक दिवस निघून जातात, अनेक आठवडे पालटून जातात. तुम्हाला माहिती, बिना अन्न पाण्याचं गरुड तसाच उभा राहतो. त्याचं शरीर अशक्त व्हायला लागतं, त्याला अशक्तपणा जाणवायला लागतो, तरी सुद्धा तो तसाच त्या ठिकाणी थांबतो. तुम्हाला माहिती, जोपर्यंत त्याला नवीन पंख फुटत नाही, जोपर्यंत त्याची चोच नवीन येत नाही, गरुड तसाच त्या ठिकाणी उभा राहतो. हालेलुया. आणि एक दिवस असा येतो की गरुडाला परत नवीन पंख फुटतात आणि मग गरुड परत एकदा हवेमध्ये झेप घेतो आणि एक नवीन शक्ती संपादन करतो. आमेन. त्याचं तरुणपण परत त्याला नवीन भेटतं. तुम्हाला माहितीये, गरुडाला तरुणपण नवीन का भेटतं? कारण जुने पंख त्याने काय केले? जुने पंख त्याने काय केले? जर तुम्हाला आत्मिक जीवनामध्ये तरुण व्हायचं असेल, तुम्हाला तुमचे जुने पंख उपटावे लागतील. बोला, काय करावे लागतील? तुमचे जुने स्वभाव उपटावे लागतील, जुने विचार उपटावे लागतील, जुन्या सवयी काढून टाकावे लागतील. जर तुम्ही तुमच्या जुन्या सवयी सोडायला तयार नाही, जर तुम्ही तुमचा जुना स्वभाव सोडायला तयार नाही, जर तुमच्यातल्या जुन्या गोष्टी तुम्ही काढायला तयार नाही, तर तुम्ही नवीन होऊ शकत नाही, नवीन शक्ती तुम्ही संपादन करू शकत नाही, तर तुम्ही म्हातारपणाकडे वाटचाल कराल आणि तुमच्याद्वारे काही होऊ शकत नाही. पण जर तुम्हाला गरुडाप्रमाणे नवीन तरुण व्हायचं असेल, तर गरुडाप्रमाणे जसा गरुड एकांतामध्ये जातो, जिथं कोणीच त्याला राहत नाही, कोणी त्याला बघत नाही, त्या ठिकाणी जाऊन तो बसतो आणि स्वतःबद्दल विचार करतो,
करतो की जर मला नवीन व्हायचंय तर मला हे जुने पंख उपटावे लागतील आणि स्वतः त्या ठिकाणी स्वतःचे पंख उपटतो. हालेलुया. हा प्रियांनो, आत्मिक जीवन असंच आहे गरुडाप्रमाणे. नीट लक्ष द्या. जर तुम्हाला वाटतं ना की मी नवीन शक्ती संपादन करांना, तरुणांनो नीट लक्ष द्या. तरुण पण आज आहे तुमचं, उद्या राहणार नाही. आज जेव्हा देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वराचं वचनच सांगतं, हे तरुणा आपल्या तरुणपणामध्ये तुला वाटेल त्या मार्गाने जा, नजरेस येईल ते कर, पण या सर्वांबद्दल देव तुझा झडा घेईल. कारण परत तरुणपण तुम्हाला भेटणार नाहीये. नीट लक्ष द्या. जर परमेश्वराने तुम्हाला तरुणपण दिलेलं आहे, जर तुम्हाला वाटतं ते तरुणपण जाऊ नये, तर तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जसं गरुड एकांत जागेमध्ये जातो, तुम्हाला सुद्धा परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसावं लागेल. तुम्हाला सुद्धा परमेश्वरासोबत वेळ घालवावा लागेल. जिथं कोणी दुसरं राहणार नाही, तिथं फक्त तुम्ही असणार आहात. तुम्ही विचार करू शकता स्वतःबद्दल, तिथं तुम्ही स्वतःवर त्या ठिकाणी काहीतरी काम करू शकतात. प्रियांनो नीट लक्ष द्या. जर तुम्हाला नवीन व्हायचंय, काहीतरी जीवनामध्ये नवीन करायचंय, काहीतरी अद्भुत अनुभव तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पाहिजे, तर दुसऱ्यांवर काम करून नाही चालणार. तुम्हाला स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. हालेलुया. जगाला बदलू नका, आपल्याला बदलण्याची गरज आहे. मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर हर एक व्यक्तीच्या जीवनाद्वारे मोशे समान काम करू शकतो. परमेश्वर एलिया समान काम करू शकतो. परमेश्वर एलिशाला उभं करू शकतो. फक्त गरज एक आहे की आपण जगाकडे न बघता स्वतःकडे बघण्याची गरज आहे. हालेलुया. समजतंय मी तुम्हाला काय सांगतोय? जर नवीन शक्ती तुम्हाला संपादन करायची आहे ना, काहीतरी करायचं आहे ना, पंख कोणाचे उपटावे लागतील? स्वतःचे. बोला, कोणाचे? जगाशी लढणं सोपं आहे, सगळ्यात कठीण कोणाशी लढणं आहे? अरे बोला, कोणाशी? स्वतःशी. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं, पौल म्हणतो, मी ख्रिस्तासोबत स्वतःला वधस्तंभावर खिळलेला आहे. कोणासोबत? माझ्या देह स्वभावाला मी कुठं खिळलेला आहे? वधस्तंभावर खिळलेले. मला एक सांगा, दुसऱ्याला मारणं कठीण आहे का स्वतःला मारणं कठीण आहे? सांगा सांगा सांगा. दुसऱ्याला मारणं कठीण आहे का स्वतःला मारणं कठीण आहे? जेव्हा तुम्ही दुसऱ्याला मारतात तुम्हाला त्रास होत नाही, पण जेव्हा स्वतःला मारतात तेव्हा त्रास होतो. आत्मिक जीवन हेच आहे. एका देवाच्या दासाने फार सुंदर सांगितलेलं आहे, देवाचं वचन पाळणं म्हणजे स्वतःचा विरोध करणं आहे. बोला, काय आहे? स्वतःचा विरोध करणं आहे. कारण वचन तुम्हाला ते करू देत नाही जे तुम्हाला आवडतं. हालेलुया. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नवीन तोपर्यंत अनुभव नाही करणार जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या विरोधात नाही वागत. टीव्ही कोणाला बघायला आवडतो? अरे बोला, आपल्याला. मोबाईल मध्ये जास्त वेळ कोण घालवतं? आपण. मला एक सांगा ना, मोबाईल तुम्ही नाही खेळायचा किंवा नाही बघायचा म्हणून कंपनी बंद करायची का? आपण कंपनी बंद करायची का? मग कोणी बंद करायचा मोबाईल? सांगा मला. मी खेळणं थांबवायचं का मोबाईलची कंपनी बंद करायची? अरे बोला बोला बोला. कंपनीवाला बंद करेल का? सुधरावं कोणाला लागेल? सुधरावं कोणाला लागेल? मी नेहमी म्हणतो, तंबाखूच्या पुडीवर काय लिहिलेलं असतं? तंबाखू खाना सेहत के लिए हानिकारक हे. तंबाखू खाल्ल्याने कॅन्सर होतो. कशावर लिहिलेलं असतं? तंबाखूचं. खातं कोण? तंबाखूवाला येतो घरी? येतो बळजबरी द्यायला? नाही. विकत कोण घेतं? तो तर बिचारा मोठ्या अक्षरात लिहून ठेवतो, तंबाखू खाल्ल्याने काय होतो? कॅन्सर होतो. तरी सुद्धा कोण विकत घेतं? मनुष्य. आणि त्याच्यावर अजून एक चित्र असतं. कसलं? कॅन्सरचं, सडलेल्या तोंडाचं. पाहिलंय का कधी? पाहिलंय का? हा ना. एकदम घाण चित्र असतं. तुम्ही बघा कधी तंबाखूच्या पुडीवर. आणि माणसं कुठे ठेवतात त्याला? बोला, कुठे ठेवतात? स्वतःच्या बायकोचा फोटो राहणार? स्वतःच्या मुलाचा फोटो ठेवणार नाही. आणि सडलेलं तोंड कुठं असतं? 24 तास कुठं असतं? रात्री झोपताना पण कुठं असतं? ही तर बुद्धी आहे मनुष्याची. हालेलुया. त्या तंबाखूच्या कंपनीवाल्याला काळजी आहे तुमची की तुम्ही खाऊ नका, तरी मनुष्य डुकराला चोळून द्या, खातो का बघा बरं. नाही, खरंच सांगतोय मी पण खायचो म्हणून सांगतोय. मला लाज नाही वाटत सांगायला, कारण तो मेला कधीचा. जो खाणारा होता तो मेला. हा तुमच्या समोर नवीन आहे. आमेन. नवीन शक्ती जर मी संपादन केली नसती ना, तुम्ही मला इथं बोलवलं नसतं. मी खाणारा पिणारा असतो, मला बोलवलं असतं का? मला बोलवलं असतं का? नाही. तुम्हाला माहितीये, हा जो आहे तो नवीन आहे, तो मरून गेला. नवीन शक्ती जोपर्यंत तुम्ही संपादन करत नाही, तुमच्या जीवनामध्ये नवीन अनुभव येणार नाही. परमेश्वर तुम्हाला उभं करू शकत नाही. कालच मी एका तरुणांच्या मीटिंग मध्ये होतो. नीट लक्ष द्या.
काल एका तरुणांच्या मीटिंगमध्ये होतो आणि देवाच्या दासांनी मला वचनाच्या अगोदर प्रार्थना केली. त्यांनी वचनासाठी प्रार्थना केली आणि त्यांनी प्रार्थनेमध्ये म्हटलं, हे देवा, तरुणांना तुझ्या सेवेसाठी उभं कर. काय? तरुणांना तुझ्या सेवेसाठी उभं कर, अशी प्रार्थना केली आणि वचनासाठी प्रार्थना केली. मला माईक दिला. मी त्यांना म्हटलं, तरुणांना देवाच्या सेवेसाठी उभं राहणं खूप दूरची गोष्ट आहे. पहिले देवासमोर बसायचं कसं ते शिका. समजतंय मी काय सांगतोय? आजच्या तरुणांना देवासाठी उभं करणं ही खूप दूरची गोष्ट आहे. पहिले काय शिकलं पाहिजे? देवासमोर बसायला कसं पाहिजे. आज अनेक तरुणांना ते सुद्धा करत नाही. मला एक सांगा, शाळेमध्ये जातो आपण, गणवेश असतो. काय असतो? गणवेश. गणवेश म्हणजे काय? युनिफॉर्म. युनिफॉर्म माहिती तुम्हाला? सफेद शर्ट असेल आणि काळी पॅन्ट, समजा माझ्यासारखा युनिफॉर्म असेल, तर शाळेमध्ये प्रत्येक मुलगा आणि मुलगी काय घालून जातो? युनिफॉर्म. नाही घालून गेला मग शिक्षक काय करता? शिक्षक काय करता? शिक्षा करता. मग तुम्ही जाऊन केस करता त्याच्यावर? का बरं? शिक्षा बरोबर केली का चुकीची केली? नियम कोणी तोडला? नियम कोणी तोडला? ज्यांनी युनिफॉर्म घातला. शाळेमध्ये युनिफॉर्म आहे, ही शाळेची शिस्त आहे. बोला, ही शाळेची काय आहे? शिस्त आहे. बरोबर आहे ना? मग युनिफॉर्म जर व्हाईट शर्ट असेल आणि काळी पॅन्ट असेल तर तुम्हाला घालून जावा लागेल. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मला एक सांगा, जर समजा एखादा मुलगा व्हाईट शर्ट घातला, सफेद शर्ट आणि फाटकी पॅन्ट, ती सध्या असती नाही का पोरांची, काळ्या रंगाची अशी फाटकी पॅन्ट घालून गेला, गुडघे दिसणारी, शिक्षक आतमध्ये घेतील? घेतील का? का बरं? सांगा ना त्याला जाऊन, तुला काय करायचं रे? हा, मी कशी पण घालेल फाटके कपडे, मला आतमध्ये घे. शिक्षक म्हणतील तुझ्या घरी फाटके घाल, ना तर तसाच फिर, पण तुझ्या घरी. शाळेत यायचं असेल तर कसं यायचं? व्यवस्थित. बोला, कसं यायचं? शाळेची शिस्त पाळणं तुम्हाला कळतं, मग देवाच्या उपस्थितीत कसं यायचं हे नाही कळत. आज अनेक तरुणांना मी बघतो, वर्शिप करायला उभे राहतात फाटके कपडे घालून. कुठं? वर्शिप करायला. कपडे कसे? इकडून ठिगळ, इकडून ठिगळ, इकडून फाटकी, तिकडून फाटकी, आणि उभे आहेत परमेश्वराची आराधना. अरे लाजा वाटू द्या, लाजा वाटू द्या. कशा रीतीने जिवंत देवाची तुम्ही आराधना करताय? शाळेमध्ये युनिफॉर्म घालून जाणं तुम्हाला कळतं, देवाच्या उपस्थितीत कसं आलं पाहिजे हे बी समजून घ्या. देवाच्या उपस्थितीत कसं बसलं पाहिजे हेही समजून घ्या. जर तुम्ही शाळेमध्ये शिस्त पाळतात, तसंच तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये पण शिस्त पाळणं शिका. उभं राहणं खूप दूरची गोष्ट आहे, पहिले बसणं शिका. समजते तुम्हाला मी काय सांगतोय? अरे बोला. हा, खोटं आहे की खरं आहे? हा, पटल तर घ्या, नाही पटल तरी घ्या, कारण दुसरं ऑप्शनच नाहीये. हालेलुया. देवाने मनुष्याला कसं बनवलं? स्वतःच्या. बोला, कसं बनवलं? स्वतःच्या. याचा अर्थ जसा देव आहे तसं कोण आहे? मी आहे. बरोबर आहे ना? मग देवाने जेव्हा तुमचा जन्माला आणलं, त्यावेळेस परमेश्वराने वरून जेव्हा तुमचा जन्म ठरवला ना, त्यावेळेस तुम्ही जेव्हा जन्माला आले, डोक्याचे बाळ, केस कोणत्या रंगाचे होते? काळ्या. बोला, कोणत्या रंगाचे होते? मग कशाला लाल करून फिरतात? जन्मतःच कोणत्या रंगाचे होते? मग याचा अर्थ, आता मला एक सांगा मुलींनो, मेकअप करा, मी करू नये असं म्हणत नाही. कशा हसायला लागल्या बघा. मेकअप करू नका असं मी म्हणत नाही, पण कसा? इतका दुरून पाहिलं तर फक्त ओठ दिसतात, एवढे डार्क. चेहरा नंतर दिसतो, पहिले काय दिसतात? फक्त ओठ. इतकी डार्क लिपस्टिक. देवाला सांगतात, प्रभू तुला नाही जमलं, बघ असे रंग मारतात. तू काय ओठाचा कलर केला देवा, तुला काहीच जमत नाही म्हणून मला लावावा लागला. तुम्ही देवाला शिकवतायत, समजते की तुला कलर नाही मारता आला म्हणून मला लावून फिरावा लागतोय. देवाला सांगतात तुला डोक्याचा कलर नाही जमला म्हणून मी कोंबड्यासारखी करून फिरतोय. अरे सांगा, मला सांगा ना, देवाच्या उपस्थितीत बसायची तरी योग्यता आहे आपली? काय आपल्याला कळतं? मुली ज्या आहेत ना, हेअरस्टाईल दाखवायसाठी तो डोक्यावर पदर घेणार नाही. चर्चमध्ये डोक्यावर पदर घेणार नाही, डोकं उघडं आणि देवाची आराधना करतात इथं स्टेजवर येऊन. कशासाठी? झाकलं तर हेअरस्टाईल कशी काय दिसेल? म्हणून मी सांगतो, सेवेसाठी उभं राहणं फार दूरची गोष्ट आहे. पहिले बसायचं कसं ते शिका. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं, मुलांनी स्त्रियांनी पुरुषांचे कपडे घालायचे आणि पुरुषांनी स्त्रियांचे कपडे घालायचे नाही. अनेक मुली काय घालून फिरतात? जीन्स. बोला, काय घालून फिरतात? जीन्स आणि टी शर्ट. कोणाचे कपडे ते? ते तर नशीब हे त्या ठिकाणी पंजाबी ड्रेस घालून नाही फिरत अजून. नाही तर यांचं डोकं फिरलं तर ते म्हणतील हे आमचे घालतात, मग आम्ही त्यांचे का नाही घालायचे? अरे खरंय की खोटं आहे?
पोरांना उद्या उठून तुम्हाला पण वाटेल ना, हा हे आमचे कपडे घालून राहिले मग आम्ही यांचे का नाही घालायचे. उद्या उठून विचार करा, हे जर पंजाबी ड्रेस घालून आले किंवा साड्या घालून आले कसे दिसतील, हा कसे दिसतील विचार करा. आता फक्त तेवढंच बघायचं राहिलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला, ही देवाची मंडळी आहे, ही परमेश्वराची शिस्त कुठे आहे, शिस्त कुठे आहे. मी अनेक मंडळांमध्ये जातो आणि लोक म्हणतात आमचा देव शिस्तीचा देव आहे. कोणता देव आहे, आमचा देव शांतीचा परमेश्वर आहे. बोला कोणता परमेश्वर आहे. आणि हेच शांतीचे लेकरं जे आहेत ना डीजेवर नाचतात लग्नामध्ये. कशावर नाचतात, देवाच्या गाण्यावर नाचायला लावलं की म्हणतात आमचा देव शिस्तीचा परमेश्वर आहे, नाचायचं नाही. आणि मग बँड का बरं चालतं तुम्हाला, बँड का बरं चालतं तुम्हाला, बँडवर तुमचे पाय कसे काय थिरकतात. अरे एक तर भूतांसोबत नाचा, एक तर दूतांसोबत नाचा. आजच ठरवून घ्या, दोघं गोष्टी एकसाथ होणार नाही. शांतीचा देव याला नाही म्हणत की तुम्ही चर्चमध्ये नाही नाचणार पण तुम्ही डीजेवर नाचाल, तुम्ही बँडवर नाचाल, ते तुम्हाला चालतं. आणि म्हणता शिस्तीचा परमेश्वर आहे, आमचा शांतीचा परमेश्वर आहे. आणि डीजेवर नाचताना कोणते गाणे असतात, दाऊद की नाही नाचते गाते. अरे सांगा ना कोणते गाणे असतात. त्यावेळेस तुम्हाला शांतीचा देव नाही आठवत, त्यावेळेस तुम्हाला शिस्तीचा देव नाही. बसणं शिका पहिले देवाच्या मंदिरात कसं बसायला पाहिजे. सेवेसाठी तर फार दूरची गोष्ट आहे कसं उभं राहायचं ते. शिंदे सर फाटक्या पॅन्टी घालून संदेश द्यायला आला, मला स्वीकाराल तुम्ही. अरे बोला, असे लाल कोंबड्यासारखे केस करून आलो, तुम्ही मला बोलवाल. म्हणजे तुम्हाला कळतं ना सेवक कसा असला पाहिजे, कळतं की नाही. जर मग हे कळतं दुसऱ्या बाबतीत, स्वतःबद्दल का नाही करत. आम्हाला कुठं सेवा करायची, मग मरा तसेच पापात. आम्हाला कुठं सेवा करायची, म्हणून आम्ही कसे पण वागू, म्हणून आम्ही फाटक्या चड्ड्या घालून फिरू, म्हणून आम्ही आमचे केस कसे पण करू, कसा पण मेकअप करून फिरू. अरे मला एक सांगा, याच्यावरूनच कळती आपली टेंडन्सी काय आहे. तुम्हाला माहितीये तुम्ही देवासाठी नाही करत ह्या गोष्टी, तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी करतात. देवाचं भय नाहीये, पहिले शिस्त बाळगा की देवाच्या उपस्थितीमध्ये कसं बसलं पाहिजे. आमेन. म्हणून ना देवाचं वचन म्हणतं तरुण थकतात, भागतात आणि ठेचा खातात. का, कारण शिस्त पाळत, देवाच्या वचनाप्रमाणे चालत, नवीन शक्ती संपादन करत नाही. नवीन शक्ती संपादन करण्यासाठी तुम्हाला देवाच्या उपस्थितीत बसलं पाहिजे. आमेन, हालेलुया. आज खूप सुंदर एक कोट वाचला मी मोबाईलमध्ये. तुम्हाला माहितीये स्पर्जन ना, स्पर्जन त्यांचं आहे. त्यांनी इतकं सुंदर म्हटलेलं आहे. एका व्यक्तीने त्यांना प्रश्न केला, नीट लक्ष द्या. एका व्यक्तीने प्रश्न केला की बायबल वाचलं पाहिजे का प्रार्थना केली पाहिजे, दोघांपैकी काय जास्त केलं पाहिजे. असा प्रश्न असतो बऱ्याचदा आपल्याला, बरोबर आहे की नाही. काय प्रश्न काय केला, जास्त बायबल वाचलं पाहिजे का जास्त प्रार्थना केली पाहिजे, असा प्रश्न स्पर्जन यांना विचारला. त्यांनी काय उत्तर दिलं माहिती, त्यांनी उत्तर असं दिलं, श्वास घेणं गरजेचं आहे का सोडणं गरजेचं आहे. परत सांगतो, श्वास घेणं गरजेचं आहे का सोडणं गरजेचं आहे. हा चेक करून बघा ना. जर नुसता घेतला आणि सोडला नाही मग तरी पण काय व्हाल, बोला काय व्हाल, मराल. आणि नुसता सोडला आणि घेतलाच नाही मग, याचा अर्थ दोघं गोष्टी जसं श्वास घेणं आणि सोडणं दोन्ही गरजेचं आहे, तसं प्रार्थना करणं आणि वचन वाचणं दोन्ही गरजेचं आहे. आमेन, हालेलुया. ज्याप्रमाणे जिवंत राहण्यासाठी श्वास घेतला जातो आणि सोडला जातो, या दोघं क्रिया गरजेच्या आहेत ना, आत्मिक जीवनामध्ये जिवंत राहण्यासाठी तुम्हाला वचन वाचणं आणि प्रार्थना करणं, या दोघं गोष्टी तुमच्या जीवनामध्ये असल्या पाहिजे. हालेलुया. या दोन गोष्टी जर तुमच्या, अरे वचनात स्पष्ट लिहिलेले वाचू आपण सुरुवातीलाच वचन वाचलं. स्तोत्र संहिता अध्याय 119 वचन 9. स्तोत्र संहिता अध्याय 119 वचन 9. तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील, तुझ्या वचनानुसार तो राखल्याने. आमेन. तरुणांनी आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखायचा आहे, देवाचं वचन म्हणतं, बोला तुझ्या वचनाप्रमाणे तो राखल्याने. बरं आपले बायबल वर करा सगळ्यांनी, करा करा करा, नीट करा वर. आम्हाला गरज बायबलची गरज नाही. त्यांनी बायबल आणले जे तरुणच नाही आहेत, आणि ज्यांची मीटिंग आहे त्यांनी बायबल आणले. तरुणांची मीटिंग आहे ना, तरुणांनी बायबल आणले. आम्हाला गरज, तो येईल ना बोलणारा, घसा कोरडा करून करून बोलेल. आपलं काय, आपण फक्त काय करायचं, ऐकायचं. जायचं कुठे आपल्याला,
अरे बोला तरुणांना, जायचं कुठे आहे आपल्याला? स्वर्गात. बरं मोबाईल आणलाय का? हात मोबाईलवर करा बरं. आता नाही काढणार. आणला तर आहे, पण कसा काय करायचा? मोबाईल विसरलो नाही, पण काय विसरलो? बायबल. कारण मोबाईलची गरज वाटते, बायबलची गरज वाटत नाही. कोण घेऊन जाईल आपल्याला स्वर्गात? मोबाईल का बायबल? जिओ. जिओ आता जिओ आणि नंतर मरो. 250 रुपयामध्ये जिओ आणि हे 200 रुपयामध्ये भेटत. हे खरं जगणं आहे, ते मरो आहे. समजते तुम्हाला? 250 रुपये रिचार्ज करून शेवटी मरो आहे. आणि खरा जिओ कोण आहे? कमीत कमी किंमत किती बायबलची? अरे बोला किती आहे? फक्त 200 रुपये. त्याच्यापेक्षा मोबाईलचा रिचार्ज सुद्धा महाग आहे, जो आपण दर महिन्याला न चुकता मारतो. हा रिचार्ज एकचदा मारा, आमेन, आयुष्यभर पुरेल. हालेलुया. याला दरवर्षी दर महिन्याला मारावा लागत. हा रिचार्ज एकचदा मारा, आयुष्यभर पुरेल. पण नाही ना आम्हाला वेळ, नाही आम्हाला वेळ देवाचं वचन वाचण्यासाठी. तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? देवाच्या वचनाप्रमाणे तो राखण्याने. आमेन. जर तुम्ही चर्चला येतात, जर तुम्ही मीटिंगला येतात, जर तुम्ही तरुण संमेलन, मी तुम्हाला हिनवायला बोलत नाहीये, पण हे सत्य आहे. हालेलुया. माझी इच्छा हे नाही की मी तुमचा अपमान करावा, माझी इच्छा ही आहे की तुम्हाला सत्य कळावं. जर तुम्ही म्हणतात मी ख्रिस्ती तरुण आहे, जर तुम्ही म्हणतात मी विश्वासू तरुण आहे, बोलून नाही होत, आपल्या कृतीने दिसलं पाहिजे. आमेन. देवाची अपेक्षा तुमच्याकडून मोठी आहे, परमेश्वराची योजना तुमच्यासाठी मोठी आहे, पण सैतानाला माहिती आहे ना त्या योजनेपर्यंत तुम्हाला नाही घेऊन जायचं. म्हणून सैतान ह्या दिवसांमध्ये तुम्हाला फेसबुकमध्ये, तुम्हाला इंस्टाग्राममध्ये, तुम्हाला युट्यूबमध्ये, तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये, सर्व प्रकारच्या घाणेरड्या सोशल मीडियामध्ये तुम्हाला गुंतवून ठेवलेले सैतानाने. यासाठी देवाचं वचन म्हणतं जगाशी मैत्री देवाशी काय आहे? वैर आहे. मग पाठवा फ्रेंड रिक्वेस्ट अजून. जगाशी मैत्री देवाशी काय आहे? बोला बोला. जगाशी मैत्री हे देवाशी काय आहे? वैर आहे. मग मला एक सांगा, फेसबुकवर आपण काय करतो? जगाशी बोला ना. फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात की नाही? मला जॉईन कर. फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, लगेच त्यांनी एक्सेप्ट केली. जगाशी मैत्री. भले देवाशी वैर झालं तरी चालेल. इंस्टाग्रामवर काय चाललंय सध्या? कोणाशी मैत्री? देवाशी? अरे बोला, कोणाशी मैत्री चालली आहे? जगाशी. देवाशी काय आहे? परमेश्वराचं वचन म्हणतं वैर आहे. आज तुम्हाला माहिती, त्या जगापायी तुम्ही देवाचे वैरी होऊन चाललेत प्रियांनो. देवाशी आपलं शत्रुत्व व्हायला लागलं, देवाशी आपलं वैर व्हायला लागलं. देवाशी मैत्री करा. आमेन. हे देवाचं वचन आहे प्रियांनो, जे तुम्हाला स्वर्गीय जीवनापर्यंत घेऊन जाईल. तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? देवाचं वचन म्हणतं त्याच्या वचनाप्रमाणे तो राखल्याने. हालेलुया. हालेलुया. गरुडाप्रमाणे तुमचं तारुण्य जर तुम्हाला वाटतं नवीन व्हायचंय, तर प्रियांनो गरुडाप्रमाणे एकांतात बसायला शिका. देवासोबत वेळ घालवायला शिका. स्वतःबद्दल विचार करायला शिका. स्वतःवर काम करायला शिका. गरुड एकटा बसतो, तो कोणाला सोबत घेऊन जात नाही. ज्या ठिकाणी एकांत आहे त्या ठिकाणी तो जातो आणि स्वतःचे पंख त्या ठिकाणी उपटायला लागतो. का? कारण त्याला माहिती मला नवीन शक्ती पाहिजे. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही स्वतःला एकांतात घेऊन जात नाही, जोपर्यंत एकटे परमेश्वरासोबत बसत नाही, जोपर्यंत देवासोबत तुम्ही वेळ घालवत नाही, तुमचे जुने स्वभाव, जुने विचार, जुन्या सवयी उपटून बाहेर काढत नाही, तोपर्यंत तुम्हाला नवीन गोष्टी परमेश्वर देणार नाही. समजतंय मी काय सांगतोय? समजतंय का मी काय सांगतोय? त्रास तुम्हाला होईल आपल्या सवयी तोडण्यासाठी. माझ्या जीवनामध्ये जवळजवळ 6-7 वर्ष झाले मी फेसबुक डिलीट मारलं माझ्या मोबाईल मधून, तरी पण मी जिवंत आहे. समजतंय तुम्हाला? अनेक तरुणांना वाटतं फेसबुक जर डिलीट मारलं तर मी जगणारच नाही बुवा असं. कारण सकाळ संध्याकाळ त्याची त्यांना पूर्णपणे सवय लागलेली ना. सकाळी उठल्याबरोबर रात्री झोपताना बघितल्याशिवाय झोप लागत नाही. मी पण तसाच होतो. आज 7-8 वर्ष झाले बिना फेसबुकचा जिवंत आहे तुमच्या समोर. तुम्ही बी करून बघा. कारण ती जगाशी मैत्री आहे जी देवाशी वैर आहे. प्रियांनो, आज तुम्हाला माहिती आहे देवाची इच्छा आहे. परमेश्वराचं वचन म्हणतं की पीक वाढलेलं आहे, कामकरी थोडके, तुम्ही धन्याकडे मागा की त्याने कामकरी पाठवावे. कसे तयार होतील कामकरी? आमचे सगळे कामकरी फेसबुकवर आहेत. आमचे सगळे कामकरी इंस्टाग्रामवर लटकलेले आहेत. आमचे सगळे कामकरी मोबाईलवर आहेत.
काम बी करतो तर मोबाईलवरच करतो. एकमेकांना वचन सेंड करणं याला सेवा नाही म्हणत. नीट लक्ष द्या. आजकाल सेवा पण मोबाईलवरच झालेली आहे. त्यांना वाटतं खूप मोठी सेवा केली मी, कोणाला तरी वचन टाकलं. अजिबात नाही. हा फक्त टाइमपास आहे. लक्षात घ्या. याच्याने सेवा नाही होत. परमेश्वर आज तुम्हाला बोलू इच्छितो. परमेश्वर तुमच्याशी बोलू इच्छितो. प्रभू आज तुम्हाला उभं करू इच्छितो. एक नवीन सामर्थ्य, नवीन शक्ती परमेश्वर तुम्हाला देऊ इच्छितो. गरुडाप्रमाणे तुमचं तारुण्य परमेश्वर नवीन करू इच्छितो. ज्या गोष्टींमध्ये आजपर्यंत तुमची शक्ती तुम्ही व्यर्थ घालवलेली आहे, तुमचं बळ तुम्ही व्यर्थ घालवलेलं आहे, तुमचा समय तुम्ही व्यर्थ घालवलेला आहे, तो नवीन देव तुम्हाला परत देऊ इच्छितो. पण त्याच्यासाठी गरुडाप्रमाणे तुम्हाला वेळ द्यावा लागेल. हालेलुया. वैयक्तिक स्वतःसाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. त्यावेळेस एक नवीन सामर्थ्य परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये देईल. आमेन. हालेलुया. टिक चर्चचा हा युवक संमेलन आहे. तुम्हाला माहितीये, मी देवाला धन्यवाद देतो. मी पण टिक चर्च मधूनच आहे. लहानपणापासून टिक चर्च मध्येच वाढलो. पिंपळनेरला त्याच चर्चचा सभासद आहे. आणि मी प्रभूला धन्यवाद देतो. आज त्याच मंडळी समोर किंवा त्याच तरुणांसमोर बोलण्याची संधी प्रभूने मला दिली. पिणारा होतो, खाणारा होतो, सगळ्या घाणेरड्या गोष्टी. 25 वर्ष माझ्या आयुष्याचे मी वाया घालवले. 25 वर्ष काहीच झालं नाही माझ्या जीवनामध्ये. चर्चला जायचो, तरुण संमेलनाला जायचो, गाणे पण म्हणायचो, आराधना पण करायचो, सगळ्या गोष्टी केल्या. नाताळाला का नाटकं पण करायचो, मध्ये पण नाटकं, बाहेर पण नाटकं, सगळं चाललेलं होतं. काहीच नाही माझ्या जीवनामध्ये. सगळ्या गोष्टी होत्या. वाटायचं मी खूप धार्मिक आहे. का? कारण दर रविवारी चर्चला जायचो ना. एक रविवार कधी टाळला नाही. पण तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, थकलेलो होतो, भागलेलो होतो. माझ्याद्वारे काहीच होऊ शकत नव्हतं. पण ज्या दिवशी प्रभू कळला मला, ज्या दिवशी ख्रिस्त मला कळला, त्या दिवशी मला कळलं माझ्यातल्या जुन्या गोष्टी मला काढाव्या लागतील. जुने पंख उपटल्याशिवाय नवीन पंख येणार नाही. जुन्या गोष्टी निघाल्याशिवाय नवीन गोष्टी परमेश्वर देणार नाही. गरुडाप्रमाणे नवीन सामर्थ्य जर प्राप्त करायचं असेल, तुमच्यातल्या जुन्या गोष्टी तुम्हाला काढाव्या लागतील. हालेलुया. ज्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला काढाव्या लागतील. तरच परमेश्वर त्याच्या नवीन सामर्थ्याने तुम्हाला भरेल. हालेलुया. हालेलुया. म्हणून मी ज्या गोष्टी बोलतोय ना, राग येऊ देऊ नका, वाईट वाटू देऊ नका. कारण मी बऱ्याचदा सांगतो, डॉक्टरच्या गोळ्या कोणालाच आवडत, पण त्याच्याशिवाय बरं पण वाटत, त्याच्याशिवाय बरं पण वाटत नाही. म्हणून हे जे सगळं चाललेलं आहे ना, हे तुमच्या भल्यासाठी आहे. आमेन. तरुणांना हसून, जोक सांगून, हसत हसत मी ही मीटिंग सोडू शकतो. पण लक्षात घ्या, हसून हसून नरकात जाण्यापेक्षा रडून रडून कुठं जा? कुठं जा? स्वर्गात. कारण देवाची इच्छा तीच आहे. आमेन. अरे कितीदा तरी असं वाटतं की हे ठीक आहे, आत्ताची पिढी सेवा करते परमेश्वराची चर्चमध्ये. काय येणारी तरुण पिढी चर्चमध्ये सेवा करेल? काय ते परमेश्वराची जबाबदारी पार पाडतील? अरे त्यांना वेळच कुठे आहे मोबाईल शिवाय? आज तुम्हाला माहितीये, ज्या गावामध्ये रेंज नाही, ज्या गावामध्ये मोबाईलचं टावर नाही, त्या गावातल्या तरुणांना जर तुम्हाला शोधायचं असेल ना, ते सगळे एका ठिकाणी सापडतील. कुठं? कुठं? जिथं काय? सगळे तिथं बसलेले असतील जिथं रेंज सापडेल. तुम्हाला माहिती, तरुणांना शोधायला सैतानाला कुठंच जावं लागत नाही. तो बरोबर तिथं जातो जिथं काय? मोबाईलची रेंज. कारण हे सगळे तिथं बसलेले असतात. ही तर परिस्थिती आहे तरुणांची. काय वाटतं तुम्हाला सेवा होईल तुमच्याद्वारे? जर मोशेच्या काळामध्ये मोबाईल असतात ना, तर परमेश्वराने सांगितलं असतं, मोशे मोबाईल खाली ठेव आणि मग सिनाई पर्वतावर ये, नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही. एक तर मोबाईलवर बोला, एक तर देवाशी बोला. मी नेहमी सांगतो, जर देवाची वाणी ऐकायची असेल, जगासाठी आपले कान बंद करा. जर देवाच्या स्वर्गीय गोष्टी बघायच्या असतील, जगासाठी आपले डोळे बंद करा. आणि जर हे मुख परमेश्वरासाठी उघडायचं असेल, तर जगासाठी हे तोंड बंद करा. तरच परमेश्वर तुमच्या मुखाचा, तुमच्या डोळ्यांचा आणि तुमच्या कानाचा उपयोग करेल. आमेन. जर तुम्ही जगासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करताय, तर परमेश्वर त्याच्या गौरवासाठी उपयोगी करणार नाही. तरुणांनो, आपला वर्तनक्रम सुधारा आणि तो केवळ देवाच्या वचनाप्रमाणे शुद्ध होऊ शकतो. आमेन. हालेलुया. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो आणि तुझे तारुण्य गरुडाप्रमाणे काय होईल? नवे होईल. देवाचं वचन म्हणतं. आमेन. एक नवीन शक्ती तुम्ही संपादन कराल, पण त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला वेळ द्यावा लागेल. स्वतःला त्रास झाला चालेल. स्वतःतल्या चुकीच्या सवयी काढताना त्रास होईल. बऱ्याच सवयी सोडताना त्रास होईल. कारण सवय लागलेली आहे शरीराला. सवय लागली, लगेच नाही सुटत. मोबाईलची सवय लावून घेतली आपण, टीव्हीची सवय लावून घेतली आपण, फाटक्या चड्ड्या घालायची सवय लावून घेतली. हे सगळं सोडावं लागेल. त्रास होईल तुम्हाला, त्रास होईल तुम्हाला.
पण हे सोडल्यानंतरच बघा नवीन शक्ती तुम्ही संपादन कराल, नवीन सामर्थ्य तुम्ही संपादन कराल. देवाला आवडणाऱ्या गोष्टी करा. जे परमेश्वराला आवडतं ते पारखून घ्या. मी विश्वासाने तुम्हाला सांगतो, परमेश्वर तुमचं तारुण्य नवीन करेल. एक नवीन शक्ती तुम्ही संपादन कराल आणि तुम्ही देवाच्या राज्यासाठी उपयोगी व्हाल. हालेलुया, हालेलुया. काय तयारी आहे तरुणांना? तयारी आहे? अरे हात वर करा ना मग. हात वर करा. देवाची इच्छा आहे की प्रभूने तुमचा उपयोग करावा. परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही प्रभूसाठी तयार व्हावं. आणि म्हणून प्रियांनो, ज्यावेळेस आपण पहिलं वचन वाचलं होतं योहान कृत शुभवर्तमान, योहानाचं 3रं पत्र, तो 1 अध्याय त्याचं 2रं वचन जे आपण वाचलं होतं त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की योहान म्हणतो, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तू सर्व बाबतीत सुस्थितीमध्ये असावं अशी माझी इच्छा आहे. आमेन. आत्मिक जीवनाची पहिल्यांदा काळजी घ्या, बाकी सगळे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. हालेलुया, हालेलुया. बरं मला एक सांगा, योसेफाला पहिले आशीर्वाद मिळाले का पहिले योसेफ देवाचं भय धरणारा होता? भय धरणारा होता. त्याच्या सख्या भावांनी त्याला काय केलं? विकून टाकलं. गुलाम म्हणून गेला, पोटिफराच्या घरामध्ये गेला, खोटा आरोप लावला गेला, जेलमध्ये गेला. तोपर्यंत देवाचं भय धरत होता. आत्मिक जीवन व्यवस्थित होतं. बायबल असं म्हणतं की ज्या वेळेस त्या ठिकाणी त्या राजाला स्वप्न पडलं आणि स्वप्नाचा अर्थ योसेफाने सांगितला, एकाच रात्रीमध्ये योसेफ मिस्र देशाचा काय झाला? अधिपती. बोला, एकाच दिवसात काय झाला मिस्र देशाचा? रात्री झोपला होता जेलमध्ये आणि दुसऱ्या दिवशी कुठं झोपला तो? राजवाड्यामध्ये. कुठं झोपला? एका दिवसात देव परिस्थिती बदलून टाकतो. फक्त आत्मिक जीवन नीट करा. हालेलुया. दावीद मेंढर चारत होता, शमूएल घरी आलेला होता अभिषेक करण्यासाठी. दावीदाला भनक पण नाही की शमूएल आलेला आहे, पण दावीदाचं आत्मिक जीवन व्यवस्थित होतं, परमेश्वराशी संबंध व्यवस्थित होते. बाकी कोणीच दावीदाला ओळखत नव्हतं, शमूएल दावीदाला ओळखत नव्हता. म्हणून ज्यावेळेस दावीदाच्या घरी शमूएल गेला तर त्याच्या मोठ्या भावाला तो अभिषेक करणार होता, कारण तो उंच होता, धिप्पाड होता आणि देखणा होता. म्हणून शमूएलाला वाटलं हाच असेल इस्रायलाचा राजा. पण तुम्हाला माहितीये, ज्याच्याकडे लोक बघतात परमेश्वर त्याच्याकडे नाही बघत, पण जो व्यक्ती देवाकडे बघतो परमेश्वर त्याच्याकडे बघतो. हालेलुया. त्या जंगलामध्ये असताना परमेश्वरासोबत दावीद बसायचा आणि म्हणून परमेश्वर दावीदाच्या भावांना ओळखत नव्हता, केवळ कोणाला ओळखत होता? दावीदाला. बोला, कोणाला ओळखत होता? शमूएलाला परमेश्वराने म्हटलं यांच्यापैकी एक पण नाही, अजून एक आहे. ईशायाला विचारलं अजून एक मुलगा आहे का? तो म्हणतो हा मेंढर चारायला गेलाय. देव त्यालाच ओळखतो, यांना ओळखत नाही. परमेश्वर तुमच्या रूपाला ओळखत नाही, परमेश्वर तुमच्या शरीरयष्टीला ओळखत नाही, परमेश्वर तुमच्या पदाला ओळखत नाही, परमेश्वर तुमच्या पैशाला ओळखत नाही, तुमच्या डिग्रीला ओळखत नाही, तुमच्या शिक्षणाला ओळखत नाही. पण जो देवाला ओळखतो, जो देवाला वेळ देतो, परमेश्वर त्याला ओळखतो. हालेलुया, हालेलुया. त्याच्या भावांना सगळे ओळखत होते. शौल राजा पण ओळखत होता, पण दुर्दैव की देव ओळखत नाही. हालेलुया. देव फक्त दावीदाला ओळखत होता. कोणाला ओळखत होता? दावीदाला. कारण तो नित्य परमेश्वराची आराधना करायचा, परमेश्वरासोबत वेळ घालवायचा. तरुणांनो, जगाने तुम्हाला ओळखलं नाही चालेल, तुम्हाला कोणी ओळखलं पाहिजे? बोला, कोणी ओळखलं पाहिजे? देवाने. आमेन, हालेलुया. प्रॉब्लेम हा आहे सध्या की आपण सगळे कोणत्या स्पर्धेत आहोत माहिती का? जगाने मला ओळखावं. कोणी ओळखावं? जगाने. देवाने नाही ओळखलं तरी चालेल. मी तुम्हाला सांगतो, जगाने नाही ओळखलं तरी चालेल, तुम्हाला कोणी ओळखलं पाहिजे? देवाने. आमेन. ज्याला देव ओळखतो ना, एका रात्रीत त्याला राजा करून टाकतो. हालेलुया. एका रात्रीत काय करून टाकतो? राजा करून टाकतो. दावीद कालपर्यंत मेंढपाळ होता आणि आज तो इस्रायलाचा राजा झाला. एका दिवसात परमेश्वराने सर्व परिस्थिती बदलून टाकली. आमेन. एका रात्रीत योसेफाला मिस्र देशाचा अधिपती परमेश्वराने करून टाकलं. हे तरुण तेच आहेत की ज्यांना परमेश्वराने उंच केलं. आमेन. दानियल आहे, शद्रक, मेशक, अबेदnego. अरे किती तरुणांची उदाहरणं द्यायची मला सांगा, ज्यांचं जीवन देवासोबत होतं ना, एका दिवसात प्रभूने त्यांची परिस्थिती बदलून टाकली. एका दिवसात. तुम्ही एवढे श्रम कराल, एवढे कष्ट कराल, एवढे परिश्रम घ्याल, फक्त थकाल, दुसरं काहीच होणार नाही. लक्षात घ्या, फक्त थकाल. पण जो देवाकडे आशा धरतो, जो देवाकडे बघतो, परमेश्वर म्हणतो तो नवीन शक्ती संपादन करेल. आमेन, आमेन, हालेलुया. थकणार नाही, निराश होणार नाही, हताश होणार नाही. देवाची अपेक्षा आहे की तुम्ही देवाच्या जवळ या. आमेन. देवाला वेळ द्या. आपल्याकडे वेळच कमी आहे सध्या, म्हणून वेळ तर माझा संपलेला आहे ऑलरेडी. या ठिकाणी 10 वाजून 5 मिनिटं होऊन गेले.
म्हणून मी जास्त पुढे लांबवणार नाही, कारण मला माहिती आहे लोक लांबून आले, तुम्हाला लांब जायचंय. तरुणांनो, शेवटी एकच सांगेल, देवाचं वचन जसं म्हणतं की तो तुमचे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडाप्रमाणे नवे होते. हालेलुया. जितके लोक ज्यांना वाटतं मी म्हातारा आहे, तरुण होण्याची किल्ली तुम्हाला सांगतो, जुन्या गोष्टी काढा स्वतःमधून. काय करा? जुन्या गोष्टी काढा. जसं गरुड स्वतःचे जुने पंख उपटून टाकतो, तुम्ही तुमचे जुने स्वभाव उपटून टाका, काढून टाका. विश्वास ठेवा, तुमचं तारुण्य गरुडाप्रमाणे नवीन होईल. हालेलुया. एक नवीन शक्ती तुम्ही संपादन कराल. हे वचन प्रत्येकासाठी आहे. आमेन. जो हे वचन पाळेल तो खरा तरुण, बाकी सगळे म्हातारे. कारण जुने पंख घेऊन तुम्ही म्हातारेच व्हाल, तुम्ही नवीन होऊ शकत नाही. जर तुम्हाला नवीन बळ पाहिजे, नवीन शक्ती पाहिजे, तर तुम्हाला नवीन पंख आले पाहिजे. गरुडाला जोपर्यंत नवीन पंख येत नाही तोपर्यंत तो तरुण होत नाही. तशा प्रमाणे तुम्हाला देखील तुमच्या जुन्या गोष्टी उपटून टाकाव्या लागतील, तर परमेश्वर नवीन सामर्थ्य तुम्हाला देईल आणि एक नवीन शक्ती तुम्ही संपादन कराल आणि तुमचं तारुण्य नवीन होईल, देवाचं वचन म्हणतं. हालेलुया. हालेलुया. तर जेवढे तरुण मुलं आणि मुली या ठिकाणी बसलेले आहेत, मी तुम्हाला सांगतो, प्रियांनो, तुमचं जीवन प्रभूला द्या. देवाच्या उपस्थितीमध्ये बसा, वचन वाचा, प्रार्थना करा. जेवढं श्वास घेणं आणि श्वास सोडणं गरजेचं आहे, तसंच वचन वाचणं आणि प्रार्थना करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. आमेन. हालेलुया. आपलं जीवन, आपलं तरुणपण परमेश्वराला द्या. मी विश्वासाने सांगतो, अद्भुत कामं तुमच्या जीवनाद्वारे होताना तुम्ही बघाल. हालेलुया. जर या दगडाला परमेश्वर उपयोगी करू शकतो, तर तो कोणालाही उपयोगी करू शकतो. विश्वास ठेवा. पिणारा खाणारा होतो, कोणी मला विचारत नव्हतं, अशी माझी परिस्थिती होती. आज एक दिवस रिकामा नाहीये. परमेश्वर इकडं तिकडं त्याच्या सेवेसाठी घेऊन फिरतोय. ही माझी लायकी नाही, ही माझ्या परमेश्वराची योग्यता आहे. आमेन. ज्याच्या तोंडातून शब्द निघत नव्हते, जीभ टाळूला चिटकून जायची, 5 मिनिटाच्या वर बोलू शकत नव्हतो, तोंड कोरडं पडायचं, हातपाय थरथर व्हायचे, अशी माझी परिस्थिती होती. 5 मिनिटाच्या वर मी कधी बोललो नव्हतो. अशी परिस्थिती असणाऱ्या व्यक्तीला जर परमेश्वर एक तास तुमच्या समोर उभा राहू शकतो, बोलण्यासाठी कृपा पुरवू शकतो, तर तो कोणाचाही उपयोग करू शकतो. आमेन. फक्त देवासाठी स्वतःचं जीवन देऊन द्या. आमेन. व्यर्थ गोष्टींमध्ये वेळ वाया घालू नका. बायबल म्हणतं, वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. दिवस वाईट आहेत. सगळं परत भेटेल, वेळ परत भेटणार नाही. आणि म्हणून जो वेळ देवाने तुम्हाला दिलेला आहे, जी संधी दिली, कदाचित परत प्रभू तुमच्याशी बोलेल का नाही बोलेल हे मला माहिती नाही, पण आज जर प्रभू आपल्याशी बोललाय, तर वचन ऐका आणि त्या वचनाप्रमाणे चाला. ऐकून आशीर्वादित नाही होत, त्याप्रमाणे चालून मनुष्य आशीर्वादित होतो. हालेलुया. आपण सर्वजण आपले डोळे झाकू. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. एक छोटस कोरस आपण घेणार आहोत. आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये जाऊ. थँक्यू जीसस. धन्यवाद पिता. इथं उपस्थित प्रत्येक तरुणाला मी तुझ्या चरणी देतो. परमेश्वरा, माझ्या देवा, तू सहायता कर. प्रत्येकाशी तू बोल परमेश्वर पिता. थँक्यू जीसस. एक छोटस कोरस घेऊ आपण. धन्यवाद प्रभूजी. सर्वजण आपलं अंतकरण परमेश्वराकडे लावा. आज प्रभू आपल्याशी काय बोलू इच्छित आहे, देवाची काय इच्छा आहे आपल्या जीवनाबद्दल. त्या गरुडाप्रमाणे आज प्रभूला म्हणा, प्रभू मी तुझ्या चरणी येत आहे. माझं जीवन मी तुला देत आहे प्रभू. तुझ्या सोबत बसण्यासाठी मला कृपा दे. तुझ्या सोबत वेळ घालवण्यासाठी मला कृपा दे, कारण तूच आहे जो मला बदलू शकतो परमेश्वर. थँक्यू जीसस. कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. अब भी मुझ में सांस बाकी है, अब भी मुझ में सांस बाकी
है, तेरे साए में मैं खुश रहता हूँ। लगता है मुझे मैं जिंदा हूँ। कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ। कुछ अलग सी ये बात है, चाहे जो भी हालात है। इस दिल को सुकून है, यीशु तू जो मेरे साथ है। क्या पता था मुझे तू मोहब्बत है, क्या पता था मुझे तू मोहब्बत है। इस दिल को तो बस तेरी हसरत है। लगता है मुझे मैं जिंदा हूँ। कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ। तेरे कांधे पे सर हो मेरा, और रो लूं यूं ही चंद पर। मेरी नजरें तुझी पर टिकी, वक्त थम जा ये दिन जाए ढल। कोई तुझ सा नहीं खूबसूरत है, कोई तुझ सा नहीं खूबसूरत है। इस दिल को तो बस तेरी हसरत है। लगता है मुझे मैं जिंदा हूँ। कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ। कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ। लगता है मुझे मैं जिंदा हूँ। लगता है मुझे मैं जिंदा हूँ। माझ्या देवा, तुझ्या उपस्थितीमध्ये बसणं हाच जिवंतपणा आहे प्रभू। जसं झाड जर जमिनीतून उपटलं तर ते मरून जातं, माशाला जर पाण्यातून काढलं तर तो मरून जातो, कारण त्यांची निर्मिती त्याच्यामधून आहे। तसंच परमेश्वरा, मनुष्य हा तुझ्यापासून निर्माण झालेला आहे। जर मनुष्याला तुझ्यापासून दूर केलं तर तोही आत्मिक रीतीने मरून जातो। म्हणून दे बापा, आम्ही तुझ्यापासून दूर होऊ नये तर तुझ्या सोबत असावं, तुझ्याशी जोडलेलं असावं, तुझ्या उपस्थितीमध्ये असावं, की जेणेकरून आत्मिक जीवनामध्ये आम्ही जिवंत राहू। यासाठी तू आम्हाला सहायता आणि मदत कर। माझ्या देवा, जसं गरुड स्वतःला नवीन शक्ती संपादन करण्यासाठी एकांतामध्ये जातो, स्वतःचे जुने पंख उपटून टाकतो, माझ्या देवा आज आम्हाला देखील तुझ्याकडून एक नवीन शक्ती संपादन करण्यासाठी जुने स्वभाव, जुने विचार, जुन्या सवयी, सर्व जुन्या गोष्टी आम्ही आमच्यातल्या काढून फेकाव्या, की जेणेकरून एक नवीन शक्ती आम्ही तुझ्याकडून संपादन करू। यासाठी आम्हाला सहायता आणि मदत कर। आज प्रभूजी, ज्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललेला आहे, केवळ ऐकणारे नाही पण तुझ्या वचनावर विश्वास ठेवून चालणारे आज आम्हाला कर दे बाबा। इथं बसलेल्या प्रत्येक तरुणाला आणि तरुणीला वैयक्तिक रीतीने तू भेट घे परमेश्वरा, आणि प्रत्येकाचं जीवन बदल दे बाबा। तू त्यांच्यावर प्रेम करतोस दे बाबा। आज तू प्रभू त्यांच्यासाठी जी तुझी योजना आहे ती सिद्ध आहे परमेश्वरा। त्या योजनेपर्यंत त्यांनी जावं परमेश्वर पिता, की जेणेकरून परमेश्वर पिता सर्व प्रकारचे स्वर्गीय आशीर्वाद ते प्राप्त करू शकतील, असं होऊ दे परमेश्वर पिता। तुझी महान योजना या तरुण लेकरांच्या जीवनामध्ये तू पूर्ण कर। प्रत्येकाचं जीवन मी तुझ्या हाती सोपवतो परमेश्वर। जगातल्या हर एक वाईटापासून त्यांना दूर राख,
आणि प्रभू त्यांचं जीवन त्यांनी तुला समर्पित करावं असं होऊ दे परमेश्वर पिता. धन्यवाद. सर्व आदर, मान, महिमा, गौरव आणि सन्मान जो तुझा आहे तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणून तो आहे. आमेन.